फिजिओलॉजीचा तास चालू होता. सरांनी उंदराच्या एका बाजूला केक आणि दुसऱ्या बाजूला उंदरीण ठेवली. उंदीर लगेच केककडे धावला. सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली. पुन्हा तोच प्रकार. सरांनी पदार्थ बदलून पाहिले. उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला. सर, यावरून हे सिद्ध होते की या जगात भुकेपेक्षा मोठं काही नाही. एवढ्यात पक्या ओरडला. सर, एवढे पदार्थ बदललेत. एक वेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना. चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात की जो खोटं बोलल्यानंतर चापट मारतो. मुलगा, पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये. मी शाळेत जाणार नाही. चापट बसते चटाक. चिकटराव, तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. चापट बसतो चटाक. मम्मी, काय झाले? चिकटराव, हा चिंटू खोटे बोलतो. मम्मी, शेवटी तुमचाच मुलगा आहे. चापट बसतो चटाक. फिजिओलॉजीचा तास चालू होता. सरांनी उंदराच्या एका बाजूला केक आणि दुसऱ्या बाजूला उंदरीण ठेवली. उंदीर लगेच केककडे धावला. सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली. पुन्हा तोच प्रकार. सरांनी पदार्थ बदलून पाहिले. उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला. सर, यावरून हे सिद्ध होते की या जगात भुकेपेक्षा मोठं काही नाही. एवढ्यात पक्या ओरडला. सर, एवढे पदार्थ बदललेत. एक वेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना. चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात की जो खोटं बोलल्यानंतर चापट मारतो. मुलगा, पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये. मी शाळेत जाणार नाही. चापट बसते चटाक. चिकटराव, तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. चापट बसतो चटाक. मम्मी, काय झाले? चिकटराव, हा चिंटू खोटे बोलतो. मम्मी, शेवटी तुमचाच मुलगा आहे. चापट बसतो चटाक.